ऑपरेशन सिंधूरच्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाला असं वक्तव्य करून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा वाद निर्माण केलाय। ऑपरेशन सिंधूरबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे। मोदींनी अचानक युद्ध थांबवण्याचं का मान्य केलं असा सवाल करत युद्धाच्या पहिल्याच दिवशी आपला पराभव झाला असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय। ऑपरेशन सिंधूरच्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाला, त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। पाकिस्तानने आपली विमानं पाडल्याचा दावा त्यांनी केला आहे, मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून मोठी जोरदार टीका केली जाते। भाजपनेही याला टीका केली आहे। या व्हिडिओमधून त्यांनी नक्की काय म्हटलंय बघूया। पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला। 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला, हे कोणी मान्य करो न करो। आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळ्या भारताचा एअरफोर्सचा ग्राउंड झाला, त्यानंतर एकही विमान उडलं नाही। तर कुठेही विमान उडलं की पाकिस्तानचे तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा भटिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथं पाडायची शक्यता असल्यामुळे आपलं कम्प्लीट एअरफोर्स ग्राउंड झालं। त्यामुळे त्यांच्यामध्ये पुन्हा मग मिलिटरीची लढाई होणं अशक्य होतं, कारण जगातला कुठलाही देश 2 अण्वस्त्र देशांना खूप काळपर्यंत लढाई करू देणार नाही। आणि त्या दिवशी भारताची जी सैन्यामध्ये जी सुपेरियरिटी होती, आपल्याकडे 12-15 लाखाचं स्टँडिंग आर्मी आहे, पाकिस्तानकडे 5-7 लाखाची, आपण खूप स्ट्रॉंग होतो त्या मानाने। पण ते सगळे संपले कारण ते युद्धच होणार नाही। त्यामुळे तुमच्याकडे 12 लाख सैन्य आहे किंवा 25 लाख सैन्य आहे किंवा 1 कोटी सैन्य, याला काय अर्थ राहिला नाही, कारण युद्धच होणार नाही, कोणी करूनच देणार नाही तुम्हाला। ते आता आपण ऑपरेशन सिंधूरमध्ये पाहिलं की मिलिटरीची 1 किलोमीटर सुद्धा कुठे हालचाल झाली नाही। ते 2-3 दिवस झाले ते फक्त हवाई युद्ध झालं, मिसाईल युद्ध झालं। आता पुढची युद्ध तशीच होणार आहे। मग आपल्याला 12 लाख आर्मी ठेवायची काय गरज आहे का? मग त्यांच्याकडे दुसरं काहीतरी काम करून घेऊ आपण। तर हे सगळं बदललंय। त्यामुळे पाकिस्तान आपण पाकिस्तानपेक्षा 10 पट मोठी अर्थव्यवस्था आहे, तरी पण आपली आता पॅरिटी झालेली आहे, कारण त्या एकाच चुकीमुळे। तर कुणीही तुम्हाला आता हॉट वॉर समोरासमोर रणगाड्याचं युद्ध किंवा बंदूक युद्ध किंवा एकमेकाच्या प्रदेशात आपलं सैन्य जाऊन तो प्रदेश काबीज करायचं होणं शक्य नाही। कारगिल जेव्हा युद्ध झालं तेव्हा क्लिंटनचे सारखे फोन होते की तुम्ही थांबवा आता लगेच, आणि आता सुद्धा आपण पाहिलं की लगेच ट्रम्पचे फोन सुरू झाले थांबवा म्हणून, शेवटी ट्रम्पने थांबवलं आणि आपल्याला काही करता आलं नाही।